पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। पाकिस्तान विरोधातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये तब्बल 1 तास ही चर्चा झाली। काल संरक्षण दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बैठक पार पडली होती। सीडीएस आणि संरक्षण मंत्र्यांच्या कालच्या बैठकीनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झालेली आहे। आगामी काळात पाकिस्तानवरील कारवाईसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। पाकिस्तान विरोधातील कारवाईबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांची महत्त्वाची बैठक झालेली आहे, या बैठकीबाबतची काय अपडेट? सकाळी जर आज आपण पाहिलं तर अगोदर लष्कर प्रमुखांची बैठक झाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत। त्यानंतर ही दुसरी बैठक होती संरक्षण मंत्र्यांची, त्यामध्ये साधारण 40 मिनिटं ही बैठक चालली। त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इतर अधिकारी देखील उपस्थित होते। मात्र जेव्हा संरक्षण मंत्री भेटतात तेव्हा आपल्या आर्मीचे त्याचबरोबर तिन्ही दलाचे संरक्षणाची नक्की तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि कुठपर्यंत कशा पद्धतीने डिप्लॉयमेंट सुरू आहे, इंटरनल सिक्युरिटीचा मुद्दा जेव्हा असतो तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा मुद्दा येतो। मात्र जेव्हा प्रश्न येतो की संरक्षण मंत्री जाऊन भेटतायत तेव्हा कुठेतरी मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे किंवा भारताच्या सीमा कशा पद्धतीने मजबूत केल्या जात आहेत त्या संदर्भामध्ये हे सातत्याने ज्या घडामोडी घडतायत त्यावरून लक्षात येतं की ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 40 मिनिटं म्हणजे मोठी सविस्तर चर्चा झाली आहे। त्याचबरोबर यावेळेस एनएसी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। त्यामुळं सध्याची परिस्थिती आणि परकीय शत्रू सोबत जेव्हा 2 हात करायचे असतात तेव्हाच अशा पद्धतीच्या बैठकांना जे आहे त्यांना वेग येत असतो। सातत्यानं आपण पाहत असू जेव्हापासून हल्ला झाला तेव्हापासून स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर आता पाकिस्तानच्या युट्यूबचे जे आहेत ते चॅनल ब्लॉक करण्यात आलेले आहेत। ज्यांचा दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभाग होता अशा लोकांची घरं पाडण्यात आली आहेत। तर सरकार एकदम स्ट्रेट मोडवरती आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सिंधू पाणी वाटप करार जो होता तो महत्त्वाचा करार रद्द करण्यात आलेला आहे। आर्थिक, राजकीय त्याचबरोबर लष्करी अशा तिन्ही मोडवरती भारत सरकार जे आहे ते फ्रंट फूटवरती येऊन पाकिस्तानला उत्तर देताना आपल्याला आता पाहायला मिळत आहे। अगदी शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।